या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये धूमधडाक्यात एंट्री करत भूमीने रागिणीचा पर्दाफाश केलेला आहे। सगळ्यांसमोर हात जोडत असलेल्या रागिणीला फरफटत घराबाहेर काढत भूमीने गौप्यस्फोट करत आता सगळ्यांच्या समोर सत्य आणलेलं आहे। आता मात्र मानसी अथर्व यांच्या मदतीने भूमीने रचलेला डाव यशस्वी होत आता भूमीची एंट्री महाजनांच्या घरामध्ये झालेली आहे। भूमीच्या अचानक एंट्रीमुळे रागिणी हादरते आणि पुराव्यासकट सगळं सत्य समोर आल्यामुळे आता सगळ्यांच्या समोर हात जोडण्याशिवाय तिच्याकडे कोणता पर्याय उरत नाही। पण त्याच वेळेला स्वाभिमानी भूमी रागिणीची माफी नाकारत तिच्यावरती डायरेक्ट अटॅक करत सगळ्यांच्या समोर सत्य आणते आणि इथून आता भूमीच्या नवीन आयुष्याला सुरुवात होते। पण आतापर्यंत रागिणीला घाबरणाऱ्या भूमीमध्ये इतकी हिंमत आली कुठून, तर त्यासाठी सुद्धा कोर्टाचा एक कागद महत्त्वाचा निर्णायक ठरणार असतो, जिथून रागिणीची वाईट अवस्था आणि भूमीचे चांगले दिवस सुरू होतात। इकडे आता मानसीला ऑलरेडी संशय आलेला असतो की काहीतरी आईंच्या डोक्यात शिजत आहे, कारण आत्तापर्यंत मला चांगलं म्हणणाऱ्या आईंच्या डोक्यात काहीतरी शिजत आहे। आणि रागिणी आता पेपर काढते आणि सगळ्यांच्या समोर ते पेपर फाडते आणि ते पेपर दुसरे तिसले कसलेही नसून ते पेपर असतात अभिजितने आपल्या नावाची किंवा आपल्या साईनची ऑथॉरिटी घेतलेले पेपर। अभिजितला कळत नाही की आईचं नक्की काय चाललंय, पण रागिणी आणि अभिजितमध्ये असलेला हा वाद किंवा हा कोल्ड वॉरच आता मात्र एका निर्णायक क्षणाला दोघांचा घात करणार असतो। रागिणी पेपर काढते, ते फाडते। अभिजित विचारतो, आई हे कसले पेपर आहेत? रागिणीच्या डोक्यात इतकंच असतं की माझ्या 2 मुलांचं, सुनेचं, त्या म्हातारीचं, माझ्या नवऱ्याचं आणि ह्या इथल्या सगळ्या नोकरांचं एकमेकाशी काडी मात्र पटलं नाही पाहिजे। माझ्याशिवाय कोणाचं पानच हलायला नको, सर्वे सर्वा फक्त मी आणि मीच असणार। रागिणी ऑथॉरिटीचे पेपर काढते, ते फाडते। अभिजित म्हणतो, आई काय करतेस? कसले पेपर फाडतेस? यावरती रागिणी 1 नाही 2 नाही काहीच उत्तर देत नाही, टराटरा पेपर फाडून टाकते। अभिजित म्हणतो, काय चाललंय तुझं? यावरती रागिणी म्हणते, कारण ज्या पेपरची गरज नाही त्या पेपरला मी स्थानच देत नाही। अभिजित म्हणतो, कसले पेपर आहेत? रागिणी म्हणते, हे माझ्यापेक्षा जास्त तुला चांगलं माहिती असेल अभिजित। यावरती अभिजित म्हणतो, आई काय झालंय? पौर्णिमा म्हणते, आई काय करताय तुम्ही? रागिणी म्हणते, जे ऑथॉरिटीचे पेपर तुम्ही साईन करून घेतलेत ना माझ्या नकळत, त्याच पेपरची विल्हेवाट मी लावत आहे। यापुढे कोणीही माझ्या मनाविरुद्ध काहीही करू शकत नाही। अभिजित म्हणतो, आई काय बोलतेस तू? रागिणी म्हणते, हो मी बरोबर तेच बोलते आहे अभिजित। माझ्या मर्जीविरुद्ध तू तुझ्या साईनची ऑथॉरिटी दिलीस माझ्या बरोबरीने, म्हणजे जिथे माझी साईन लागेल तिथे तुझ्या साईनशिवाय काय होऊ शकत नाही। हे बघ अभिजित, माझ्या मनाविरुद्ध इकडची काडी तिकडे होऊ शकत नाही, हे तर शक्यच नाही। आणि मुळात हे डोकं तुझं नाहीये, मला माहिती आहे। हे डोकं तुझ्या मूर्ख बायकोचं आहे, तिने माझ्या विरुद्ध तुला भडकवले ना अभिजित। पण हे बघ, माझ्या 2 मुलं आणि आकाश या तिघांच्यात मी कधी भेदभाव केला नाही, त्यामुळे अभिजित तुझं हे वागणं मला पटलं नाहीये। असं म्हणत रागिणी पेपर फाडते खरी, पण आता अभिजितच्या मनामध्ये एक अढी बसते। तोपर्यंत इकडे आता आकाश कामासाठी धडपड करतोय, तो गोणी उचलतोय पैसे मिळवण्यासाठी। हे भूमीला अजिबात आवडत नाही किंवा भूमीला या सगळ्याचा त्रास होतो आणि ही अवस्था रागिणीमुळेच घडले हे तिला जाणवतं आणि ती विचार करते, काहीही करून मला काम मिळवायला पाहिजे, जेणेकरून आमचं बाकीचं लाईफ तरी सध्या तरी सिक्युअर होईल, पुढच्या गोष्टी पुढे बघू। आणि भूमी जॉब शोधण्याच्या निमित्ताने ती आता भानुशाली वकिलांना एक कॉल करते। त्यावेळेला भूमी भानुशाली वकिलांना सांगते की थोडंसं माझे आर्थिक प्रॉब्लेम चालू आहेत, मला कुठे तुमच्या माहितीत जॉब मिळाला तर बरं होईल। भानुशाली वकील म्हणतात, तुम्हाला आता जॉब करण्याची काहीच गरज नाहीये। भूमी म्हणते, म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे? भानुशाली वकील म्हणतात, तुम्ही फक्त एक काम करायचं आहे, मी तुम्हाला आज एक कंडिशन सांगतो आहे। कोर्टाकडून तुमच्या घरी नोटीस गेले, महिन्याच्या आत आकाशची सही हवी आहे। आणि एक लक्षात घ्या, आकाशची सही किंवा अंगठा हे न लपून छपून घेण्यासारखं नाहीये, तर कोर्टाची अशी नोटीस असते की ते कोर्टासमोरच आकाशचा अंगठा किंवा सही हवे। त्यामुळे तुम्ही आता आकाशचा अंगठा किंवा सही हे घेण्यासाठी महाजनांच्या बंगल्यात जाऊन मग कोर्टासमोर हे सगळं जेव्हा विचारलं जाईल तेव्हा आकाशला नीट पढवून या सगळ्या रागिणीचा पर्दाफाश करण्याची तुमच्याकडे एक संधी आलेली आहे। या संधीचं सोनं करा आणि या संधीचं सोनं करत रागिणीला जेलची हवा खायला पाठवा, कारण तिने केलेलं कृत्य हे जेलची हवा खाण्यासारखंच आहे। त्यामुळे कोर्टात जाईपर्यंत रागिणीला कोणत्याही गोष्टीचा
मागमूस लावू देऊ नका किंवा तिला कोणतीही गोष्ट कळूच देऊ नका. तुम्ही फक्त एवढंच काम करा की तिच्याशी गोड गोड बोलत कोर्टात जाईपर्यंत आकाशला व्यवस्थित समजावून सांगा. कोर्टात एकदा का आकाशने साक्ष दिली की त्यानंतर तुम्ही तुमचे पत्ते उघडा आणि रागिणीला सगळ्यांच्या समोर पर्दाफाश करा. तिथे मी असेनच बाकी सगळं मांडायला, पण कोर्टात येईपर्यंत रागिणीला असंच वाटलं पाहिजे की तुम्ही तिच्याच बाजूने आहात आणि त्यानंतर घराचा ताबा तुम्ही घेऊ शकता, कारण तिथूनच आपण रागिणीची धूमधडाक्यात जेलमध्ये रवानगी करू. भूमी सांगते हे असंच होईल. यावरती भानुशाली वकील म्हणतात हो. मग भूमी आकाशला गोष्टी समजावून सांगते आणि म्हणते आकाश, आपल्या गेमची नेक्स्ट लेवल आहे की आपण पुन्हा आता घरी जायचं आहे, पण त्याआधी आपल्याला कोर्टात जावं लागेल. आकाश म्हणतो म्हणजे काय? भूमी सांगते कोर्टात गेल्यावरती तिकडे आता तुला काही प्रश्न विचारले जातील. त्या प्रश्नांची तुला उत्तरं द्यायची आहेत. म्हणजे तुला माहिती आहे ना की आपली महाजन इंडस्ट्री ही तुझ्या बाबांनी आजोबांनी यांनी निर्माण केलेली आहे. मग जे महाजन आहेत त्यांच्याच नावावरती ही इंडस्ट्री राहावी म्हणून तुझ्या आजोबांनी आणि बाबांनी प्रयत्न केले. मग आत्ता ही इंडस्ट्री कोणाच्या नावावरती असायला पाहिजे? आकाश म्हणतो महाजनांच्या. यावरती भूमी सांगते हेच मी तुला सांगते, यापुढे सुद्धा ही इंडस्ट्री महाजनांच्या नावावरती राहील. ही जबाबदारी तुझी आहे आणि त्यासाठी तुला खूप मोठं दिव्यातून जावं लागणार आहे. तुला आता ही इंडस्ट्री पटवर्धन किंवा अजून कुणाकडे तरी जायला नको याची काळजी घ्यायला पाहिजे. आकाशला भूमी समजावून सांगते. इथेच आता भूमी आणि आकाशने महत्त्वाचा निर्णय घेत घरी चाललेले असतात. भूमी आणि आकाश बॅग भरून घरी येतात. रागिणी खुश तर होते, कारण आता कोर्टामध्ये जाऊन सही घ्यायची असते, पण कोर्टात मात्र भूमी एक वेगळाच धमाका करणार असते. कोर्टामध्ये ज्या वेळेला आकाशला रागिणीच्या पेपरवर सही करायला सांगितले जाते त्यावेळेला ऑलरेडी भूमीने राजाकाका, आजी, अथर्व, मानसी या सगळ्यांना कोर्टात बोलवलेलं असतं. रागिणीची इच्छा नसताना ह्या सगळ्यांच्या समोर कोर्टामध्ये भूमीने रागिणीचा पर्दाफाश करत आकाशने प्रॉपर्टीच्या पेपरवर सही करायला नकार देताच रागिणी हादरते. घरच्या सगळ्यांच्या समोर पर्दाफाश झाल्यावरती हात जोडत ती सांगते मला यातलं काही नको, पण प्रॉपर्टीचे पेपर रेडी केलेल्या रागिणीचा पर्दाफाश करत सगळ्यांच्या समोर हाताला धरून घराबाहेर काढत भूमी तिला जेलमध्ये पाठवायला निघाली असते. आता खरंच भूमी तिला जेलमध्ये पाठवू शकेल की रागिणीचे काही वेगळे कारस्थान असतील हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे.